छत्रपती संभाजीनगरमधून अतिशय मोठा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। रुग्णालयातील बाथरूममध्ये एका नर्सची बॉडी सापडली आणि याच बॉडी शेजारी इंजेक्शन सापडलं, त्यामुळे कुटुंबाला वेगळा संशय आलेला आहे। नक्की प्रकरण काय घडलेलं आहे, सविस्तर माहिती काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत। छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 महिन्यापूर्वी रुग्णालयात नर्स म्हणून नोकरीला लागलेल्या तरुणीचा मृतदेह आढळला आहे। रुग्णालयाच्या बाथरूममध्ये आढळलेल्या मृतदेहाशेजारी इंजेक्शन आढळून आल्याने खळबळ उडाली आहे। ही घटना हडको येथील एम्स हॉस्पिटलमध्ये उघडकीस आली। दरम्यान या तरुणीने जीव दिला की तिची हत्या झाली आहे, याचा तपास सिडको पोलीस करत आहेत। हर्षदा पद्माकर तायडे, वय वर्ष 25, राहणार मिसरवाडी असं तरुणीचं नाव आहे। या प्रकरणी अधिक माहिती अशी की हर्षदा ही मिसरवाडी भागामध्ये कुटुंबासह राहते। तिचं नर्सिंगचं शिक्षण पूर्ण झालं आणि तिने 2.5 महिन्यापूर्वी हडको परिसरातील एम्स रुग्णालयात नोकरी शोधली। 2 महिन्यापासून ती या रुग्णालयात नर्स म्हणून काम करत होती। दरम्यान रविवारी सकाळी हर्षदा नियमितपणे रुग्णालयात नोकरीसाठी गेली होती। बराच वेळ होऊन हर्षदा रुग्णालयात दिसली नसल्याने तिच्या सहकार्याने तिला कॉल केला, तेव्हा तिने मी स्वच्छतागृहात असल्याचं सांगितलं। मात्र बराच वेळ झाल्यानंतरही ती दिसून न आल्याने कर्मचाऱ्यांनी स्वच्छतागृहात जाऊन बघितलं। यावेळी हर्षदा बेशुद्ध अवस्थेत पडलेली असल्याचं आढळून आलं। तिच्या मृतदेहाशेजारी इंजेक्शन आढळून आलं, तर हर्षदाच्या हातावर इंजेक्शनचे व्रण आढळून आले। दरम्यान हर्षदाला घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केलं आहे। तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला। या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक निवृत्त गायके सहाय्यक फौजदार राठोड यांनी घटनास्थळी भेट दिली आहे। या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत। दुपारी 4 वाजेच्या सुमारास हर्षदाच्या भावाने तिच्या नंबरवर कॉल केला होता। त्यावेळी सहकाऱ्यांनी कॉल उचलून हर्षदाच्या डोक्याला मार लागल्याची माहिती दिली। भावाने रुग्णालयात येऊन बघितलं असता रुग्णालयात वेगळीच परिस्थिती दिसून आली। यामुळे हर्षदाच्या नातेवाईकांनी हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे। तर रुग्णालयामार्फत हर्षदाने इंजेक्शन घेतल्यामुळे तिचा मृत्यू झाला अशी प्राथमिक माहिती देण्यात आली आहे। ही घटना ऐकून तुम्हाला याविषयी काय वाटतं, तुमची प्रतिक्रिया नक्की काय आहेत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि तुम्हाला जर अशाच नवनवीन अपडेट पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती प्रेस करा आणि येणाऱ्या अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा। धन्यवाद।